माननीय मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतः भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात मागणी केलेली आहे। त्यावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीग्रस्तांना केंद्र सरकारतर्फे मदत केली जाणार आहे। तसेच काल झालेल्या बैठकीत माननीय अमित शहा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी निवेदन दिले आहे। त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे निवेदन दिले आहे आणि आपत्तीग्रस्तांना मोठी भरीव मदत करण्यासाठी मागणी केलेली आहे। त्यावरही लवकरच निर्णय होऊन आपत्तीग्रस्त, पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे की केंद्र सरकारतर्फे लवकरच ही मदत येणार आहे। त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे। तर बघूयात काय माहिती दिली आहेत मुख्यमंत्र्यांनी ती पुढील प्रमाणे। नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्राच्या पुराच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या आशा अपेक्षा लागलेल्या आहेत, काय चर्चा झाली? माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला NDRFच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी देखील पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नागरिकांना काय आवाहन करतात? मी ऑलरेडी या ठिकाणी नागरिकांना 2 दिवसापूर्वीच याची कल्पना दिली आहे, शेतकऱ्यांना कल्पना दिली आहे की एक लो प्रेशर बेल्ट तयार होतोय, त्यामुळे पुन्हा 27-28 किंवा त्या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते। त्या दृष्टीने सरकार देखील अलर्ट मोडवर आहे आणि नागरिकांनी जी काही सतर्कता त्या दृष्टीने घेता येईल त्यांच्या परीने ती त्यांनी घेतली पाहिजे।